माधव सर ओके. नसरापूर घटनेतल्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली. काय जो निर्णय आज आला, मी कोर्टाचे आणि पुन्हा ग्रामीणच्या पोलिसांचे आणि तिथल्या एसपींचे मी जाहीर मनपूर्वक आभार मानते की आपल्या या नराधामांनी ज्या क्रूर पद्धतीने आपल्या लेकीची हत्या केली, तिला न्याय देण्याच्या प्रक्रियेचा एक मोठा टप्पा आपण गाठलाय. पण ज्या दिवशी या नराधामाला फाशी मिळेल त्या दिवशी त्या मुलीला न्याय मिळेल. त्याच्यामुळे फाशी ही तातडीने झालीच पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे, भर चौकात फाशी द्या. एक तर महाराष्ट्राच्या पोलिसांचं आणि पुणे ग्रामीणचे जे एसपी आहेत त्यांचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे आणि कोर्टाचेही जाहीर आभार मानले पाहिजेत. कारण ज्या दिवशी ही घटना झाली आम्ही सगळ्यांनी ठरवलं ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सगळे भेटून आलो. त्यांनी आम्हाला शब्द दिला. माननीय मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्या पोलीस यंत्रणेचे, कोर्टाचे आम्ही सगळे मनापासून राजकारण बाजूला ठेवून मनपूर्वक आभार मानतो की सगळ्यांनी मिळून तो आज न्याय द्यायचा प्रयत्न केलाय. त्याचा पहिला टप्पा आपण गाठलाय. पण माझी माननीय मुख्यमंत्री आणि कोर्टाला विनम्र विनंती आहे की या नराधामाला भर चौकात खरं तर ठेचूनच काढलं पाहिजे. पण शेवटी आपण या देश आपल्या इच्छेने चालत नाही, तो संविधानाच्या चौकटीत चालतो. त्याच्यामुळे त्याला भर चौकात फाशी द्या आणि ती लवकरात लवकर द्या. तुम्ही असं का म्हणाल की लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हायला म्हणजे काही सिस्टीम नाही, अनेक वेळा असं होतं. मगाशी एका चॅनलनी मला विचारलं की जर दया माया करा अशी त्यांनी मांग केली तर काय, असं चालणार नाही. अशा गोष्टीत ना दया न माया, ही क्रूर हत्या आहे. या नराधामाला चौकातच फाशी द्यावी अशी आमची मागणी. या याच्यात तुम्ही म्हणालात की राजकारण नको आहे, नेमकं राजकारण होतंय असं वाटतं मला. नाही, या बाबतीत मी सगळ्याच पक्षांबद्दल मी त्याची लोकप्रतिनिधी म्हणून सांगते की ह्या बाबतीत कोणीही, म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, या बाबतीत यामध्ये कोणीही राजकारण आणलं नाही, कोणीही राजकारण केलं नाही. आम्ही जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, संग्रामदादा थोपटे आणि मी, आज संग्रामदादा भारतीय जनता पक्षात आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांचा, जरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी ते भारतीय जनता पक्षातून निवडून येतात. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून येते. आम्ही सगळे एकत्र बसलो. आम्हाला तातडीने संग्रामदादांना मला माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळही दिला, आमचं सगळं ऐकूनही घेतलं. त्याच्यामुळे याच्यात कुठलंही राजकारण न आणता माननीय मुख्यमंत्री, माननीय पोलीस यंत्रणा सगळी, पुणे ग्रामीणची आणि माननीय कोर्टाचे मी जाहीर आभार मानते. हा खटला विक्रमी कमी वेळेमध्ये निकाली आलेला आहे. हा फास्ट ट्रॅक कोर्टचीच मागणी होती, येणारच होता तो. फास्ट ट्रॅक कोर्टची गरजच होती ना, पहिल्या दिवसापासून मागणी होती. पण अशा महाराष्ट्रात अनेक घटना सातत्यानं घडत आहेत, त्या संदर्भात मात्र या वेगानं या गोष्टी वेगाने, जे बघा, जर इच्छा असेल तर गोष्टी होऊ शकतात. यावेळी सगळ्यांचीच भावना होती आणि त्याचा म्हणजे कोर्टानेही पण त्याबद्दल अतिशय संवेदनशीलपणा कोर्टाने दाखवला. त्याबद्दल मी कोर्टाचेही मनपूर्वक आभार मानते. आणि असाच फास्ट ट्रॅक कोर्ट करू. अशा जर गोष्टींना न्याय मिळाला, फाशी देण्यात आली तर एक भीती लोकांच्या मनात बसेल. अशा क्रूर हत्या परत राज्यात नाही, देशात कुठेही होता कामा नये. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. मैं इस जो जजमेंट आया उसका तहे दिल से स्वागत करती हूँ. कोर्ट के और पुणे के जो एसपी है और पुलिस है, उनकी मैं आभारी हूँ कि उन्होंने जिस तरह से इस सबका फॉलोअप लिया. और हमारी पहले दिन से मांग है कि इस केस में कोई राजनीति नहीं करेगा. और माननीय मुख्यमंत्री जी से हमने विनती की कि एक फास्ट ट्रैक कोर्ट में एक केस चलाइए. आप पूरी ताकत से, महाराष्ट्र सरकार ने खड़ा रहना चाहिए फैमिली के साथ और उनको फांसी की शिक्षा होनी चाहिए. और हमारी मांग है कि इसको फांसी जल्द से जल्द मिलनी चाहिए. भरे उसमें फांसी देना चाहिए आपकी. मेरी मांग है कि पुणे में उसको लाइए और सबके सामने उसको फांसी दीजिए. एक मैसेज देना चाहिए. महाराष्ट्र की पुलिस के बारे में हमें बहुत अभिमान है और महाराष्ट्र की पुलिस बहुत अच्छा काम करते हैं. तो एक मैसेज जाना चाहिए कि इस कोई भी गंदी नजर से हमारे बच्चियों की तरफ कोई देखेगा तो उसको फांसी मिलेगी. इस तरह की जो आरोपी रहते हैं, पुलिस की ओर से इनकाउंटर किया जाता है, तो क्या इनकाउंटर बेहतर रहेगा या फिर इस तरह? एनकाउंटर की क्या जरूरत है, उन्होंने फांसी की शिक्षा दी है ना, तो एनकाउंटर का सवाल ही कहाँ आता है.